हॅलो एव्हरीवन, दिस इज सुयश देवरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही यश घोगरेच्या पोल्ट्री फार्मला गेलो होतो काल. खूप एन्जॉय केला, खूप मजा आली आणि व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग झाला आहे, तुम्हाला काय सांगू. खूप एंटरटेनिंग व्हिडिओ आहे. म्हणजे मी व्हिडिओ पूर्ण पाहिला ना एडिटिंगच्या वेळेला, अरे काय मजा आली. तर त्याच्यामुळे सांगतोय, व्हिडिओ आहे ना मोठा असल्यामुळे मला जास्त कुठे कट्स लावता आले नाही. मी एकदम रॉ ठेवला आहे व्हिडिओ आणि तो रॉ व्हिडिओ तुम्ही बघा. खूप एन्जॉईंग आहे, खूप एन्जॉईंग. तर याचा पहिला पार्ट मी आता अपलोड करतोय आणि दुसरा पार्ट मी उद्या अपलोड करणार आहे, कारण व्हिडिओ मोठा आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो तसं कट्स लावण्यासारखी कुठेच जागा नव्हती मला. एकदम एन्जॉईंग होतं. सगळ्याच पोरांनी मजा आणली आज व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा आजचा पार्ट तुम्हाला कसा वाटला. आणि उद्या येणार आहे दुसरा पार्ट याचा, तर तो पण तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. तो उद्याच्या पार्टपर्यंत आजचा पार्ट बघून घ्या, एन्जॉय करा. ओके, बघा आता पुढे. एक कोंबडी चिकन राईस आणि लटपटचं काय करायचं? नचपट नको बनव. का बरं? नको. अरे एक कोंबडी 3 किलोची अरे बसेल. अरे मग भाई, गोट्या, जयंत्या, अरे तू, गोट चिंट्या, यशा, मी 6 जण आहे खाणारे. 1 किलो लटपटला घेऊन ये. अर्धा किलो नटपट घे. अरे एक कोंबडी 1 किलो वाली कोंबडी पोलिओ वाली राहील ती, माहिती का? नको राहू. अरे तुझ्या भरोश्यावर नाही म्हणत आज मी. घरी चांगलं राहते. होतं, खाऊनच बरं ठीक आहे मग घे. तू फक्त तिथं चेन, मग सांगतो तुला. अरे आज घरी हे बनवणार आहे माशी. मित्रांनो, इकडून आपल्याला लाईट कमी येतोय. आपण यशच्या पोल्ट्री फार्मला आलोय. यश घोगरे आहे आमचा मित्र. जास्त कॅमेरा अँगल चुकला. हां, यश भाऊ, तुमचं पोल्ट्री फार्म बद्दल जरा डिटेल काय सांगा आम्हाला. नमस्ते दादा. सुयश दादा आमच्या पोल्ट्रीवरती आलेले आहे. आमच्या पोल्ट्रीचं नाव सुंदर भागवत पोल्ट्री फार्म आहे. त्या प्रकारे आपण लेअरची फार्मिंग करतो. आपण आपली टोटल कॅपॅसिटी आहे 5,500 पक्ष्यांची. रोजचे आपले अंडे येतात. हे तुम्ही पाठीमागं पाहू शकता. अंड्यावाली आपली टोटल पूर्ण पोल्ट्री आहे. तो ब्लॉगर आहे तो. मित्रांनो, आपण आहे ना थांबा, आपण आहे ना रेअर कॅमेराने पूर्ण व्हिजिट करू, छोटासा टूर करू. सुंदर पोल्ट्री आहे, तुम्हाला दाखवतो मी. कोंबडी नाही कुत्र. तर हे पोल्ट्री आहे मित्रांनो यशचं. आपलं आणि हे गोडाऊन आहे. हो. आणि गोडाऊन मध्ये इथेच ते कोंबड्यांना लागणारं जे काही धान्य वगैरे आहे ते इथेच तयार करतात, त्याचं मटेरियल, आणि मगच त्यांना फूड प्रोव्हाइड केलं जातं. भाऊ, ते धान्याबद्दल जरा माहिती द्या. आपल्याला मका वगैरे बाकीचे 5-6 आयटम लागतात कोंबडीचं खाद्य तयार करायसाठी. आपण या ठिकाणी आपली निशांत, तू व्हिडिओ खराब करायला आलाय का? फक्त हिरो दिसतो. आता बोल भाऊ. या ठिकाणी आपण ही आपली फीड मिल आहे. त्या फीड मिल मध्ये आपण या अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मक्का, मार्बल वगैरे डिओर सोया हे आपण खाली टाकतो. हे लिफ्टरने वरती जातं. इथं ग्राइंडर मध्ये ग्राइंड होतं. ग्राइंड झाल्यानंतर मिक्सिंग कॅपॅसिटी 500 किलोची आपली. अच्छा. इथून प्रॉपर मिक्स झाल्यानंतर फीड रेडी फीड इथून पाईप थ्रू मध्ये जातं. हे ऑगर लाईन म्हणता येईल. हे ऑगर थ्रू ते मध्ये जातं. मध्ये आपली फीड टॉरली तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो ती. तिथून मग सर्व प्रकारे आपल्या पक्ष्यांना हे आपण फीड प्रोव्हाइड करतो. आपण या ठिकाणी बाहेर काही विकत बाहेरून फक्त रॉ मटेरियल आपण विकत घेतो आणि पूर्णपणे 100% फीड आपण घरीच तयार करतो. अरे वा वा, क्या बात क्या बात. हे जे मार्बल आहे आपलं, ते जे आपलं अंड्याच्या वरचं जे कवच बनतं, ते कवच बनवण्यासाठी हे मार्बल लागतं आपल्याला. तुम्ही बघू शकता. ब्लर होते, थांबा. ओके. हे बघू शकता तुम्ही. हे मार्बल आहे. हे जे मार्बल आहे ह्याने आपण अंड्याच्या वरचं कवच तयार होतं. अच्छा. असं. आणि त्यांना लागणारा प्रोटीन म्हणून आपण हा सोया यूज करतो. जीएमओ म्हणजे रिएक्शन. हा, जीएमओ म्हणजे काय असतं? काय? नॉन जीएमओ म्हणजे अरे ते काय म्हणते काय तर निशांत, त्याला सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न विचारून तुम्ही मध्ये जाऊ नाही शकत. तुम्ही बाहेर we maintain biosecurity. Okay. Our audience is Marathi, so you can speak in Marathi only. काय कर 7 रुपयाला जातं आपला अंडा. नाही 7 रुपये विकला. आता 7 रुपये विकला भाऊ. काय विषय नाही. खूपच अपमानास्पद गोष्ट करून दिली. हिचं नाव लुसी आहे. हिचं नाव लुसी आहे. हे आपली स्वीटी. हा, लुसी अँड स्वीटी. यांचा गोंधळच जरा जास्त आहे. आणि दोन डॉग आले तिकडे ते पाहिजे. हे पाटील, हे आपले सगळ्यात महत्वाचे आहे ना कार्यकर्ते. आले माझे 2 डॉग. तुम्हाला दिसतंय का ते पाठीमागे 2 डॉग आहे. आणि संध्याकाळ होत आली आहे. व्हिडिओ बनवायला आपल्याला वेळ होणार आहे. क्रिकेट केव्हा खेळणार? बॉल घे.
इथं गावरानी कोंबड्या पण आहेत. यश भाऊंनी गावरानी कोंबडी कापली एक, ती आता तुम्हाला दाखवतो मी थोड्या मॅरिनेशन वगैरे जेव्हा करेल तेव्हा दाखवेलच, ते मॅरिनेशन प्रोसेस वगैरे मध्ये तुम्हाला दिसेलच. आणि हे 2 क्रिकेटर आले तिथं आणि भाऊ अशा जागेवर खेळतोय क्रिकेट जिथं बॉल सरळ जातच नाही. पण आता मासे बघायला चालू आहे इथे. विहीर पण आहे पोल्ट्रीलाच लागून, त्या विहिरीत मासे आहेत. आपण ते मासे बघायला चाललोय. मासे खूप आहेत असं यश म्हणतोय. आता बघू आपण तिथे किती आहे काय. आणि यशने पोल्ट्री खूप छान मेंटेन ठेवलेली आहे. आपण मध्ये जाऊ शकत नाही आपण, कारण आत्ता नाही जाऊ शकत, कारण आपल्याला अजून आपण सॅनिटाईज झालेलो नाही आहे. आणि पोल्ट्रीला मध्ये व्हिजिट देण्या अगोदर आपल्याला सॅनिटाईज होणं फार आवश्यक आहे. खूप जास्त काळजी घेतो तो त्या गोष्टींची, त्याच्यामुळे आपण थोड्या वेळात जाऊ. त्या अगोदर मासे बघून घेऊ, कारण सनलाईट गेला तर मग तुम्ही मासे काय बघणार. कांद्याचे पण त्यांनी हे लावलेले आहेत रोप, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. राम राम. तुम्हाला दिसतंय. आणि ही विहीर आहे. ते काका आणि ते काकू, काका काकू शेतात काम करतायत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, नंतर करू, आत्ता नाही. आता त्यांना त्रास दिला बरोबर नाही, कारण आता ते कामात आहेत. तेव्हा तो व्हाईट दिसला का तुम्हाला? काय बात आहे, काय बात आहे. तो ब्लॅक दिसला. कुठले फिश शार्क आहे का? हां, फिश टँक. शार्क काय मोठे झाले अशा? फिश टँक मधले शार्क आहेत हे, समुद्रातले शार्क नाही आहेत. तर तो गैरसमज करू. का बेकार मोठे झाले शार्क. साईज पाहतो का? लाईट ब्रीडिंग साईज झाली त्यांची. अजून 6-7 आहे ते पाहिजे. आले आले आले. डॉल्फिन पण जलपरी. अहो जलपरा आहे, जलपरा. जलपरा आहे हा. 7:30 वाजता फोन केल्यावर 10:30 वाजता भेटणार. कसं आहे क्वालिटी? हे जे आहे हे आपलं ग्रोईंग शेड आहे. इथं आपण 1 डेचा चिक्स आणतो, त्याला 4 महिने मोठे करतो. जोपर्यंत तो लेईंगवरती येतो, लेईंग म्हणजे अंड्यावरती येतो, तोपर्यंत आपण टोटल बर्ड नाण्याचे मोठे घरीच करतो. अच्छा, तिथं ग्रो केल्यानंतर ते आपण आपल्या मोठ्या फार्मला शिफ्ट करतो. ओके. तर हे आहे इथे छोटे पक्षी जे आहेत, छोट्या कोंबड्या ज्या आहेत त्या इथे मोठे होईपर्यंत इथे ठेवलं जातं त्यांना, आणि ते मोठे झाल्यानंतर इकडे आणलं जातं. तर तुम्हाला आता यशने जे सांगितलं ते समजलं असेल. मी माझ्या भाषेत काही बोलत नाही. हे व्यक्तिमत्व जे आहे हे खरं सदा बेरोजगारचं आधारस्तंभ, थंबनेल. माझं जरा चुकलं, लोगो मध्ये यालाच घ्यायला पाहिजे. हा खरा बेरोजगार आहे. चाललं असं हा पण तू डायरेक्ट पुऱ्या युट्यूब वर समाजात सबस्क्रायबर वाली बात नको करू हा. मग आपले सबस्क्रायबर वाढले मग तेव्हा काय करू. गोविंदा भाऊ शिंदे आहेत. दादा राम राम. यांच्या नावावरती 100 एकर जमीन आहे. तुम्ही 100 आकडे 100 आकडे. ठिकाणी 1 शून्य कमी केलेलं आहे दादा. 100 नाही. अरे सॉरी 1000 आकडी शेतकरी 1000 आकडी नाही, 4 आकडी, 1000 एकर. बोलायची पद्धत नाही. 1 आकडी म्हणजे 100 एकर. 1 आकडी म्हणजे 100 एकर आणि 1000 आकडे किती आले? मग 3 आकडी म्हणजे किती झाले? 300 एकर. हा 300 एकर. हा एक थोडा अभद्र आमच्यात राहतो. थोडस आम्हाला याच्यापासून वाचून राहण्याची फार इच्छा आहे, पण काय करू, त्याच्याशिवाय पण काही पान हालत नाही आमचं. तिकडं काय तिकडं काय तिकडं नाही केलं, मी पसरत